विद्यार्थी मित्र हो, दुसऱ्या वर्षी आपल्याला या कोरोनाच्या परिस्थितीला सामोरं जावं लागते आणि साधारणपणे आत्तापासून ऑनलाईन लेक्चर्सला सुरुवात झालेली आहे. आत्तापर्यंत तुम्ही ऑफलाईन लेक्चर ऐकत होता, त्यामध्ये आपला जो टॉपिक सुरू होता बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, यात एक शेवटचा पॉईंट राहिलेला आहे जो मोल कन्सेप्ट आहे. तो मोल कन्सेप्ट एक शेवटचा पॉईंट आपणाला पुन्हा एखाद्या लेक्चरला पाहता येईल, कारण आत्ता आपण जी ऑनलाईन लेक्चरची सिरीज आहे याच्यामध्ये जो टॉपिक सुरू करणार आहोत तो आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम. काही वेळेला याला ॲटॉमिक स्ट्रक्चर असंही म्हटलं जातं, स्ट्रक्चर ऑफ ॲटम. कारण आपणाला यूट्यूबवरती ही जी लिंक पाठवायची आहे ती आपणाला तुमच्या वर्गासाठी आणि SP पॅटर्नच्या विद्यार्थ्यांसाठीही जाणार असल्यामुळं दोन्हीकडे एखादा समान टॉपिक आपल्याला सुरू करावा लागणार आहे. विद्यार्थी मित्र, स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये आपणाला ॲटॉमिक स्ट्रक्चर संदर्भातल्या बऱ्याचशा सायंटिस्टनी स्ट्रक्चरच्या संदर्भात सांगितलेल्या काही कन्सेप्ट किंवा थिअरीज बघायच्या आहेत आणि त्यानंतर ॲटमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन संदर्भात जे जे काही कन्सेप्ट्स आहेत, रूल्स आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, ती आपल्याला पाहायची आहे. ॲटॉमिक स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये आपल्याला थोडंसं सुरुवातीला इंट्रोडक्शन पार्ट घ्यावा लागेल की ज्याच्यामध्ये बघा आपण लॉज किंवा बेसिक कन्सेप्ट्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री किंवा बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्रीमध्ये आपण हे पाहिजे की डॉल्टन या शास्त्रज्ञांनी आपणाला केमिकल रिॲक्शनच्या कॉम्बिनेशनचे बरेचसे नियम सांगितलेले आहेत, ज्याच्यामध्ये लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन, लॉ ऑफ डिफायनाईट प्रपोर्शन, गे-लुझॅक्स लॉ ऑफ कंबायनिंग व्हॉल्यूम ऑफ गॅसेस, ॲव्होगाड्रोज लॉ, असे वेगवेगळे नियम जेव्हा रिॲक्टंट्स कंबाईन होतात आणि प्रॉडक्ट तयार करतात तेव्हा त्यांच्या कॉम्बिनेशनचे हे लॉज आपल्याला डॉल्टन या शास्त्रज्ञांनी सांगितलेले दिसतात. पण बऱ्याचशा काही बाबी डॉल्टन ह्या शास्त्रज्ञाला एक्सप्लेन करता आलेल्या नाहीत. उदाहरणार्थ, जेव्हा ग्लास किंवा एबोनाईट तुम्ही 9वी-10वीला पाहिलं असेल की ग्लास किंवा एबोनाईट जर आपण सिल्कवरती रब केली तर इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस झालेली आपल्याला दिसते. अशा काही मॅटरच्या प्रॉपर्टीज आपल्याला डॉल्टननी एक्सप्लेन केलेल्या दिसत नाही आणि म्हणून त्यानंतर या मॅटरच्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन करण्यासाठी अशा काही वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली आणि ज्याच्यामध्ये ॲटमचं स्ट्रक्चर कसं असेल की जेणेकरून आपल्याला या प्रॉपर्टीज एक्सप्लेन करता येईल ते स्ट्रक्चर शोधण्यासाठी प्रयत्न सुरू झाला. आणि आपल्याला माहीत आहे की डॉल्टनपर्यंत असं मत होतं की ॲटम हा इंडिव्हिज्युअल आहे आणि ॲटमच हा एखाद्या मॅटरचा लास्ट पार्टिकल आहे किंवा बेसिक पार्टिकल आहे असं गृहीत धरण्यात आलेलं होतं. आणि त्यानंतर तुम्हाला आठवत असेल वेगवेगळे शास्त्रज्ञ आहेत, ज्याच्यामध्ये रुदरफोर्ड आहे, ज्याच्यामध्ये जे थॉम्सन आहे, त्यानंतर चॅडविक आहे. अशा काही शास्त्रज्ञांनी वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केले आणि या एक्सपेरिमेंटवरून असं सिद्ध केलं की ॲटम हा मॅटरचा इंडिव्हिज्युअल पार्ट नाही, तर ॲटममध्येही आपल्याला काही पार्टिकल्स असतात ज्या पार्टिकल्सना सब ॲटॉमिक पार्टिकल्स असं म्हणतात. सब ॲटॉमिक पार्टिकल्स म्हणजे कुठल्याही मॅटरचा बेसिक लास्ट पार्टिकल ॲटम नसून ॲटममध्येही आणखी काही पार्टिकल असतात. याचा अर्थ ॲटम हा डिव्हिजिबल आहे. आणि या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या एक्सपेरिमेंटवरून आपल्याला ॲटममधले हे सब ॲटॉमिक पार्टिकल्स शोधलेले दिसतात. साधारणपणे जे थॉम्सन
यानी इलेक्ट्रॉन या पार्टिकलचा शोध लावलेला दिसतो. रुदरफोर्ड या शास्त्रज्ञांनी त्याच्या एक्सपेरिमेंटवरून प्रोटॉन या पार्टिकलचा शोध लावलेला दिसतो. तर चॅडविक या शास्त्रज्ञांनी न्यूट्रॉन या पार्टिकलचा शोध लावलेला दिसतो. याचा अर्थ ॲटम हा डिव्हिजिबल आहे. त्याच्यात आणखी काही पार्टिकल्स आहेत ज्यांना सब ॲटॉमिक पार्टिकल्स असं म्हटलं जातं. ते प्रोटॉन, इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्स आहे. हे जे पार्टिकल्स आहे बघा, हे पार्टिकल्स याच्याविषयी तुम्ही बरीच माहिती घेतलेली आहे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स जे आहेत, तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत. प्रोटॉन्स हे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत. तर न्यूट्रॉन हे न्यूट्रल पार्टिकल किंवा चार्जलेस पार्टिकल्स आहेत असं आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. इलेक्ट्रॉन्स हे या पद्धतीनं डिनोट केले जातात. प्रोटॉन्स पी, न्यूट्रॉन्स ए. यांचा रिलेटिव्ह चार्ज आपल्याला माहित आहे. इलेक्ट्रॉनचा रिलेटिव्ह चार्ज -1, प्रोटॉनचा +1. तर न्यूट्रॉन्स हे चार्जलेस पार्टिकल्स आहेत. त्यांच्यावरती कुठलाही चार्ज नाही. या पार्टिकलचं मास आपण अप्रॉक्सिमेट मास 1 u 0 u 1 u असं, ज्याला आपण युनिफाईड मास असं म्हणतो. युनिफाईड मास 0 electrons as compared to protons and neutrons. यांचं मास निग्लिजिबल असतं, 0 u आहे. अप्रॉक्सिमेट मास 1 unified mass. जर आपण ॲक्युरेट व्हॅल्यूज मासच्या बघितल्या तर प्रोटॉनपेक्षा न्यूट्रॉनचं थोडंसं मास आपल्याला किंचित हायर दिसेल. हे सब ॲटॉमिक पार्टिकल्स आपल्याला ॲटम मध्ये दिसतात. आता जे पार्टिकल्स ॲटमचं सर्वसाधारणपणे स्ट्रक्चर आपल्याला माहित आहे की ॲटम मध्ये सेंटरला न्यूक्लियस असतो. जे थॉम्सनचं मॉडेल जे पुढे ॲक्सेप्ट केले रुदरफोर्ड बोहर यांनी की ॲटमच्या सेंटरला न्यूक्लियस आहे. सॉरी, रुदरफोर्डचं मॉडेल ॲटमच्या सेंटरला न्यूक्लियस आहे आणि ॲटमच्या भोवती ज्या वेगवेगळ्या ऑर्बिट्स आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आपल्याला रिव्हॉल्व्ह झालेले दिसतात. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्ह झालेले दिसतात. सर्वसाधारणपणे हे सोलार सिस्टीम सारखं ते आपल्याला ॲटमचं स्ट्रक्चर दिसतं. आता जे पार्टिकल्स न्यूक्लियसमध्ये आहेत त्यांना आपण न्यूक्लिऑन्स असं म्हणतो. जे पार्टिकल्स न्यूक्लियसमध्ये आहेत त्यांना आपण न्यूक्लिऑन्स असं म्हणतो. तर न्यूक्लियसच्या भोवतीचा ॲटमचा जो पार्ट आहे त्याला एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट असं म्हणायचं. एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट म्हणजे आपण असं म्हणू शकतो की प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे न्यूक्लिऑन्स आहेत. ते कुठं असतात? न्यूक्लियसमध्ये असतात. तर इलेक्ट्रॉन्स दे आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. They are present in the extranuclear part. So, nucleons are in the center, electrons are in the extranuclear part of the atom. Behind this, electrons, protons and neutrons, there are so many small particles. They are present in the atom. These are the positrons, neutrino, and like these particles, number of particles are also present in the structure of atom. So see here, this is the structure of atom, inner structure of the atom, and the particles which are present in the atom, that is protons, neutrons and electrons. These are the basic fundamental
particles in the atom. See here, what is atomic number? What is atomic? Atomic number, it is represented by capital letter Z. Here, atom is electrically neutral. अणु हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो असं आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ॲटम मध्ये जे पार्टिकल्स आहेत, प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स हे चार्जड पार्टिकल्स आहेत, तर न्यूट्रॉन हा चार्जलेस पार्टिकल्स आहे. ॲटॉमिक नंबर कशाला म्हणतो आपण? द नंबर ऑफ प्रोटॉन्स which are present in the nucleus of the atom is called atomic number of the atom. Atomic number of the atom. It is represented by Z. The number of protons present in the nucleus of the atom is called atomic number. As atom is electrically neutral, the number of positive charges must be equal to the number of negative charges in the atom, as neutrons are chargeless particles. So, number of protons, you can say that number of protons, they must be equal to number of electrons. जेवढे ॲटम मध्ये पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स असतील, तेवढेच संख्येने ॲटम मध्ये काय असतील? इलेक्ट्रॉन्स असतील. म्हणून आपण असं म्हणू शकतो, Z इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स और number of electrons present in the atom. This is called atomic number. Then what is atomic mass number? Atomic mass number, it is represented by capital letter A. The number of protons and neutrons present in the nucleus of the atom is called atomic mass number of the atom. ॲटम मधल्या न्यूक्लियस मध्ये जेवढे प्रोटॉन्स आहेत आणि न्यूट्रॉन्स आहेत, याच्या एकूण संख्येला ॲटॉमिक मास नंबर असतो. सो यू कॅन से दॅट A is equal to number of protons plus number of neutrons. Number of neutrons, it is represented by capital letter N. Capital letter N. So we can say that atomic mass number A is equal to number of protons. Number of protons are represented by capital letter Z plus number of neutrons represented by capital letter N. So A, that is atomic mass number A, equal to atomic number plus neutron number. It is called atomic mass. From this A is equal to Z plus N, we can easily calculate N, that is number of neutrons in any atom, equal to A minus A. That is number of protons plus neutrons minus J is the number of neutrons in the atom. ॲटम मधल्या न्यूट्रॉनची संख्या आपल्याला या फॉर्म्युल्याने डिटरमाइन करता येईल. म्हणजे टोटल प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स मधून प्रोटॉनची संख्या वजा केली की राहिलेली संख्या कशाची असते? न्यूट्रॉनची संख्या असते. सो दिस इज द ॲटॉमिक नंबर, दिस इज द ॲटॉमिक मास नंबर. ह्या दोन कन्सेप्ट पेक्षा ॲटॉमिक मास
मोलार मास हे कन्सेप्ट वेगळे आहे. इट इज दी नंबर. हे नंबर आहे लक्षात ठेवा. इट इज नॉट मास. ॲटॉमिक नंबर म्हणजे प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या आहे. ॲटॉमिक मास नंबर हा प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या आहे. तुम्हाला असंही म्हणू शकता ए इज इक्वल टू नंबर ऑफ न्यूक्लिऑन्स. नंबर ऑफ न्यूक्लिऑन्स, न्यूक्लियस मध्ये असणारे पार्टिकलची संख्या. न्यूक्लियस मध्ये कोणते पार्टिकल्स असतात? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांची संख्या म्हणजेच काय आहे? ए आहे. इट इज दी number of nucleons present in the nucleus of the atom is called atomic mass number, or number of protons plus number of neutrons. Then we have to see the new concept. बघा हे जे ॲटम्स आहेत, बरेचसे ॲटम्स आपल्याला रिप्रेझेंट कसे करायचे किंवा त्यांचं कंपोजिशन कसं आहे हे आपल्याला कंपोजिशन पाहावं लागेल. एखाद्या ॲटमचं कंपोजिशन आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल. एक्स झेड ए. एक्स हा कोणत्याही एलिमेंटचा ॲटम असेल तर त्याचं कंपोजिशन आपण या पद्धतीने रिप्रेझेंट करतो. एक्स हा एलिमेंट आहे तर झेड हा ॲटॉमिक नंबर किंवा प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या रिप्रेझेंट करण्यासाठी आपण कॅपिटल झेड वापरतो. तर ए हा ॲटॉमिक मास नंबर आहे. एखाद्या एलिमेंटचं किंवा ॲटमचं कंपोजिशन मला या पद्धतीने रिप्रेझेंट करता येईल. एक्सच्या सबस्क्रिप्टला आपल्याला ॲटॉमिक नंबर लिहायचा असतो तर एक्सच्या सुपरस्क्रिप्टला आपल्याला ॲटॉमिक मास नंबर लिहायचा असतो. उदाहरणार्थ मी जर एखादा ॲटम असा लिहिला कार्बन 612 तर 6 हा कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे. प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या सांगणारा नंबर म्हणजे झेड. तर 12 हा कार्बनचा ॲटॉमिक मास नंबर आहे. ॲटॉमिक मास नंबर जो ए या लेटरनी रिप्रेझेंट केला जातो. ॲटमचं कंपोजिशन आपल्याला या पद्धतीनं रिप्रेझेंट करायचं असतं. आता ज्या ॲटमचं कंपोजिशन युनिक कंपोजिशन असतं, ज्या ॲटमचं कंपोजिशन युनिक कंपोजिशन असतं त्या ॲटमला न्यूक्लाइड असं म्हटलं जातं. ॲटमला काय म्हणायचं? न्यूक्लाइड. युनिक कंपोजिशन. मी उदाहरण दिलं. उदाहरणार्थ फ्लोरीन पिरियडिक टेबल मधला हा एक आयटम आहे की ज्याचं कंपोजिशन फ्लोरीन ॲटॉमिक नंबर 9, ॲटॉमिक मास नंबर 19 असं लिहिलं. ॲटॉमिक नंबर 9, ॲटॉमिक मास नंबर 19 असं लिहिलं. आता फ्लोरीन जर बघितला तर हे त्याचं युनिक कंपोजिशन आहे. असा दुसरा कुठलाही ॲटम निसर्गामध्ये याच्यापेक्षा वेगळा कंपोजिशनचा आपल्याला पाहायला मिळणार नाही. म्हणून हा युनिक कंपोजिशन आहे. याला न्यूक्लाइड असं म्हणायचं. त्या ॲटमला न्यूक्लाइड. याच्यापेक्षा दुसऱ्या कंपोजिशनचा ॲटम आपल्याला पाहायला निसर्गामध्ये मिळत नाही. एकच ॲटम की ज्याचं कंपोजिशन 19 असं. म्हणून हा एक न्यूक्लाइड आहे. पण कार्बन हा एक न्यूक्लाइड नाही. कार्बन न्यूक्लाइड नाही. तर कार्बन हा अनेक अशा ॲटमच्या किंवा डिफरंट कंपोजिशनच्या मिक्सचरच्या स्वरूपामध्ये आपल्याला निसर्गामध्ये बघायला मिळतो. म्हणून कार्बन हा
एक युनिक कंपोजिशनचा न्यूक्लाइड नाही, तर कार्बनचे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ॲटम्स निसर्गामध्ये मिक्सरच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. म्हणून आपण असं म्हणू शकतो की कार्बनच्या बाबतीत हा एक न्यूक्लाइड आहे, हा एक न्यूक्लाइड आहे आणि हा एक न्यूक्लाइड आहे. या न्यूक्लाइडचं मिक्सर आपल्याला निसर्गामध्ये कार्बनच्या बाबतीत बघायला मिळतं, तसं मिक्सर क्लोरीनच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळत नाही. युनिक कंपोजिशनचा न्यूक्लाइड आहे, हे युनिक कंपोजिशनचे न्यूक्लाइड नाही, ते मिक्सरच्या स्वरूपामध्ये आपल्याला एकत्रित दिसते. आता जे ॲटम 2 किंवा 3 न्यूक्लाइडच्या स्वरूपामध्ये एकत्रित मिक्सरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, अशा प्रत्येक ॲटमला किंवा न्यूक्लाइडला आपण आयसोटोप्स असं म्हणतो. आयसोटोप्स, अशा प्रत्येक न्यूक्लाइडला काय म्हणायचं? आयसोटोप्स. म्हणून क्लोरीन याचे आयसोटोप्स अनेक आपल्याला पाहायला मिळत नाहीत, पण कार्बनचे आपल्याला हे 3 आयसोटोप्स निसर्गामध्ये मिक्सरच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. आता म्हणून हे आयसोटोप्स काय ते आपल्याला पाहावं लागेल. आयसोटोप्स याचा अर्थ असा आपण सांगतो, दीज आर दी ॲटम्स ऑफ दी सेम इलेमेंट. atoms of the same element having same atomic number but different mass. Atoms of the same element having same atomic number. Obviously सेम इलेमेंटचे हे ॲटम्स असल्यामुळं त्यांचा ॲटॉमिक नंबर कसा असणार आहे? सेम. पण मास नंबर वेगळा असेल तर त्या प्रत्येक ॲटमला काय म्हणायचं? आयसोटोप असं म्हणायचं. आत्ताच मी उदाहरण सांगितलं, कार्बनचं हा एकच इलेमेंट आहे, हा एकच इलेमेंट आहे, म्हणून प्रत्येकाचा झेड कसा आहे? ॲटॉमिक नंबर, इथं लिहिलेला ॲटॉमिक नंबर असतो. प्रत्येक ॲटमचा ॲटॉमिक नंबर सेम आहे, पण मास नंबर यांचे डिफरंट असतात. हा आहे मास नंबर ए. इथं आपल्याला मास नंबर 14 दिसतो, इथं 13, इथं 12 दिसतो. म्हणून हा एक आयसोटोप, हा एक आयसोटोप, हा एक आयसोटोप किंवा न्यूक्लाइड आहे. आणि कार्बन नेहमी मिक्सरच्या स्वरूपामध्ये निसर्गामध्ये आपल्याला या आयसोटोपच्या स्वरूपामध्ये आढळलेलं दिसेल. निसर्गामध्ये अशा आयसोटोप्सचा नॅचरल अबंडन्स पण आपल्याला डिफाईन दिसतो. तर ह्या अशा ॲटम्सला आपण आयसोटोप्स असं म्हटलंय. आणखी कुठले आयसोटोप्स दिसतात? हायड्रोजनच्या बाबतीत हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, त्याचे मास नंबर मात्र 1, 2, 3 असे वेगवेगळे आहेत. म्हणून हायड्रोजनचे 3 आयसोटोप्स आपल्याला बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये मास नंबर त्यांचे 1, 2 आणि 3 असे आहेत. याला आपण हायड्रोजन असं म्हणतो, याला ड्यूटेरियम, याला ट्रिटियम असं म्हणतो. असे 3 आयसोटोप्स आपल्याला हायड्रोजनच्या बाबतीत बघा. असे बरेचसे इलेमेंट्स हे त्यांच्या आयसोटोप्सच्या स्वरूपामध्ये आढळतात, त्यांचे आयसोटोप्स मिक्सरच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. म्हणून जे युनिक कंपोजिशनचे ॲटम्स आहेत त्यांना न्यूक्लाइड असं म्हटलंय. तर बरेचसे इलेमेंट्स त्यांचे ॲटम्स हे आयसोटोपच्या स्वरूपामध्ये आपल्याला निसर्गामध्ये पाहायला मिळतात. जसं की तुम्ही इथं 2 एक्झाम्पल सांगितले.
ॲटॉमिक नंबर सारखा आहे आणि मास नंबर वेगळा असतो. काय दिसतात आणखी कॅरेक्टरिस्टिक काय असतील याच्या आयसोटोप्स कॅरेक्टरिस्टिक्स. आयसोटोप्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण म्हणता येईल त्याची डेफिनेशन आपण लिहिली atoms of the same element having same atomic number but different mass number. पहिली कॅरेक्टरिस्टिक आपल्याला बघून यांचा मध्ये सगळ्यामध्ये प्रोटॉनची संख्या सेम पण न्यूट्रॉनची संख्या वेगळी असते. प्रोटॉन सेम कारण ते एकाच इलेमेंटचे ॲटम्स आहेत म्हणून प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या यांच्यामध्ये सारखी आहे पण त्यांचा मास नंबर कशामुळे वेगळा आहे तर त्यांच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या वेगळी असल्यामुळं आपल्याला त्यांचा मास नंबर वेगळा असतो. अजून काय कॅरेक्टरिस्टिक दिसेल तुम्हाला सांगता येईल की हे एकाच इलेमेंटचे ॲटम्स आहेत. कार्बन एकाच इलेमेंटचे 3 ॲटम बघितले ज्यांचा मास नंबर 12, 13, 14 असा होता. एकाच ॲटमचे आहेत म्हणून पिरियडिक टेबलमध्ये त्यांना काय कुठं वेगळं स्थान दिलेलं नाही, पोझिशन त्यांची वेगळी नाही. का एकाच इलेमेंटचे ॲटम असल्यामुळं पिरियडिक टेबलमध्ये दे हॅव फिक्स्ड पोझिशन. पोझिशन चेंज होत नाही त्यांची, एकाच ठिकाणी पिरियडिक टेबलमध्ये ठेवलेले आहे. बऱ्याचशा प्रॉपर्टीज इलेमेंटच्या त्यांच्या ॲटॉमिक नंबरवरती डिपेंड असतात म्हणून या सगळ्या आयसोटोपच्या केमिकल प्रॉपर्टीज ह्या सेम असतात. त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात. These isotopes they coexist. हे 3 आयसोटोप कार्बनचे किंवा कोणत्याही इलेमेंटचे आयसोटोप्स हे एकत्र आढळतात, कोएक्झिस्ट अँड दे हॅव डिफाइनाइट नॅचरल abundance. They have definite natural abundance. बघा कोणते 4 प्रॉपर्टीज मी सांगितल्या आयसोटोपच्या. These isotopes they have same proton number but atomic mass number is different. It is due to the different number of neutrons. As these are the atoms of the same element, they have fixed position in the periodic table. As these elements of these isotopes have same atomic number, their chemical properties are also same. These isotopes of an element they coexist and they have definite natural abundance. They have definite natural abundance. If we see the 3 isotopes again, याच्यावरून तुम्हाला झेड लिहिता येईल. झेड प्रत्येक ठिकाणी 6 आहे. ॲटॉमिक नंबर 6च आहे, तो सारखा आहे. ॲटॉमिक मास नंबर ए लिहिला येतो 12, 13 आणि 14. झेड आणि ए लिहिला. न्यूट्रॉनची संख्या एन तुम्हाला लिहिता येईल. झेड 6 आहे, ए 12 आहे. न्यूट्रॉनची संख्या तुम्हाला काढता येईल ए मायनस झेड 6. 13 वजा 6 7, 14 वजा 6 8. तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला दिसेल न्यूट्रॉनची संख्या 6 7 8 पर झेड. प्रोटॉनची संख्या सारखी आहे, न्यूट्रॉनची संख्या चेंज झाल्यामुळं ॲटमचे ॲटॉमिक मास नंबर वेगळे झाले आणि त्यांना केमिकल प्रॉपर्टीज मात्र सेम आहे, ॲटॉमिक नंबर सारखा आहे. नॅचरल तुम्ही अबंडन्स यांचा बघितला तर जवळपास
98% आपल्याला हा आयसोटोप निसर्गामध्ये बघायला मिळतो. 1.1% मध्ये हा आयसोटोप बघायला मिळतो. 0.017% नियर पर्सेंटमध्ये हा आपल्याला निसर्गामध्ये बघायला मिळतो. म्हणजे निसर्गामध्ये हे 3 आयसोटोप्स एकत्र आढळतात, कोळी एक्झिस्ट आहेत. त्यांचा नॅचरल अबंडन्स सर्वसाधारणपणे अप्रॉक्सिमेटली असा दिलेला आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त अबंडन्स पर्सेंटेज आपल्याला या आयसोटोपचं निसर्गामध्ये बघायला मिळेल. सो दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टर्म, that is isotopes, atoms of the same element having same atomic number but different mass number. I think तुम्हाला हा आयसोटोपचा कन्सेप्ट समजले असेल, डेफिनेशन समजली असेल आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक समजली असेल. यानंतर एक नेक्स्ट टर्म आपल्याला पाहायची आहे, ती आहे आयसोबार्स. आयसोबार्स कशाला म्हणायचं आणि ते आयसोटोप्सपेक्षा वेगळे कसे आहेत, त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आणि त्यांची काही उदाहरणं आहेत ती आपल्याला बघायची आहेत. आणि त्यानंतर एक छोटी टर्म आयसोटोन्स, तो आपण शब्द कधी ऐकलेला नाही. याच्यात काय फरक आहे, आयसोटोप्स आणि आयसोबार्सपेक्षा आयसोटोन्स कशी वेगळी आहेत, काय डिफरन्स आहे त्यांच्यामध्ये, हे आपल्याला यानंतर बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला मी हे पाहणार नाही रुदरफोर्डची थेअरी काय आहे, रुदरफोर्डने स्ट्रक्चर कसं सांगितलेलं आहे, किंवा इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांचा शोध कसा लागला. आपण थोडंसं हे 12वीच्या दृष्टीने यातला महत्त्वाचा जो पार्ट, तो पार्ट फक्त पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला रुदरफोर्डच्या थिअरीची काही ड्रॉबॅक होते, त्याची सोल्युशन्स काय, बोहरची थिअरी थोडक्यात आपल्याला समजून घ्यायची आहे. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं पार्टिकल नेचर किंवा ड्युअल नेचर बघायचं आहे. वेव्ह नेचर आणि पार्टिकल नेचर कसं असतं, वेव्हमधल्या काही टर्म्स आपल्याला पाहायचे आहेत. आणि त्यानंतर महत्त्वाचा याचा पार्ट येतो की एखाद्या ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्यासंबंधी आपल्याला काही रूल्स किंवा प्रिन्सिपल सांगितलेले आहेत, ती 12वीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे आणि तो पार्ट आपल्याला यानंतर बघायचा आहे. विद्यार्थी मित्रहो, या स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये मी आज इथंच थांबतो. तुम्ही हा यूट्यूबवरचा व्हिडिओ परत एकदा पाहू शकता. जर एखादा पार्ट समजला नसेल तर ठीक आहे. थँक्यू.